अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर येथे आज पहाटे एक मोठी कारवाई करत श्रीरामपूर संगमनेर रोडवरील अस्तगाव फाटा परिसरात सापळा रचून MD ड्रग्ज हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या सोहेल जुबेर शेख या 27 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 4.83 मिलीग्रॅम वजनाचा 96,000 रुपये किमतीचा MD ड्रग्ज अंमली पदार्थ, रोख रक्कम, मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण 2,52,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाई दरम्यान त्याचा साथीदार आसिफ मुनीर शेख हा सध्या फरार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात या दोन्ही आरोपींविरोधात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली आहे। आज पहाटे अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाची स्थानिक गुन्हे शाखेची टीम श्रीरामपूर शहर परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून श्रीरामपूर संगमनेर रोडवरील अस्तगाव फाटा परिसरामध्ये 2 तरुण हे जो अंमली पदार्थ आहे, मादक पदार्थ आहे MD, हा पदार्थ ताब्यात घेऊन किंवा कब्जात घेऊन विक्रीसाठी आल्याच्या उद्देशानं आल्याचे त्यांना माहिती झाली। त्यावरून त्यांनी त्या ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे आणि त्यामध्ये एक तरुण फरार झालेला आहे, तर दुसरा जो आहे सोहेल जुबेर शेख वय 27 वर्ष, वार्ड नंबर 2 श्रीरामपूर, याला ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याकडून 5 ग्रॅम MD किंमत अंदाजे 96,000 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या आरोपीला अटक केलेली आहे। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी NDPS कायद्याखाली गुन्हा दाखल करून या सोहेल जुबेर शेखला अटक केलेली आहे आणि दुसरा जो फरार आरोपी आहे आसिफ मुनीर शेख हा बेलापूर येथील राहणार आहे। याचा तपास पोलीस घेत आहेत। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। याविषयी S न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।